या धनतेरसला मी घेतलं स्वतःला एक सुंदर असं गिफ्ट. तर भरपूर दिवस झाले माझं असं चाललं होतं की काहीतरी स्वतःला एक सोन्याची गोष्ट घ्यायची आहे, पण कधी घ्यावं सुचत नव्हतं. आणि धनतेरस पण येत आहे, तर म्हटलं आता धनतेरसला सोनं घ्यायचं असतं, कारण खूप शुभ मानलं जातं जर धनतेरसच्या दिवशी सोनं घेतलं तर. मग म्हटलं चला आपण पण याच दिवशी घेऊया. आणि म्हणूनच मग मी, दीदी आणि कुणाल आम्हाला सगळ्यांनाच घ्यायचं होतं. सो आम्ही सगळेजण गेलेलो गोल्ड शॉपमध्ये. आणि मी माझ्यासाठी एक सुंदर असं मंगळसूत्र घेतलं. तसं तर मी ना सोन्याच्या दुकानात ज्यावेळेस गेले त्यावेळी वेगळंच काहीतरी ठरवून गेली होती की मी हे घेईल ते घेईल. पण तिथे गेली आणि मला मंगळसूत्राची डिझाईन इतकी जास्त आवडली की मी म्हटलं आता जाऊ दे, असं पण लग्न होणारच आहे तर मग घेऊनच टाकते. म्हणून मग मी हे मंगळसूत्र चॉईस केलं आणि घेऊन टाकलं. त्यानंतर ना माझ्या दीदीलासुद्धा करायचं होतं, तर तिचं खूप दिवसांपासून चाललं होतं की मला छान असं ब्रेसलेट करायचं आहे आणि तिची ती इच्छा होती. म्हणून मग तिनेसुद्धा ते ब्रेसलेट घेतलं. तर दीदी तर खूप जास्त हॅप्पी होती आणि मी सुद्धा होते, कारण काहीतरी आवडती वस्तू घेतली म्हटल्यावर तर असणारच. पण दुःख याचं होतं की सोन्याचे रेट इतके वाढलेत 70-72 हजार सोनं ज्यावेळी होतं त्यावेळी आमच्याकडे पैसे नव्हते. आणि आता पैसे आलेत, थोडेफार पैसे आलेत, तर सोनं खूपच महाग झालं आहे. म्हणून घ्यायची पण इच्छा होत नाही. पण आता काय करणार, अजून 2 लाखापर्यंत जाण्याच्या अगोदर म्हटलं थोडंसं आपल्यासाठी काहीतरी घेऊन ठेवावं. म्हणून मग घ्यायला गेली होती. आणि माझं मंगळसूत्र जे होतं ना ते चॉईस केलेलं, तर ते जरा जास्त मोठं होतं. म्हणून मग ते कट करण्यासाठी कारागीरकडे गेलं होतं. आणि मग तोपर्यंत काय करायचं म्हणून मग दुसऱ्या डिझाईन बघत होती दीदी, आणि तिला ते आवडलंसुद्धा. तिने चॉईस पण केलं, पण मी तिला काही ते घेऊ दिलं नाही. तिला बोलली मी तू नंतर न कर. आणि तोपर्यंत इकडे आमचं मंगळसूत्रसुद्धा आलं होतं. आणि मी सुद्धा बघत होते अजून मला काही डिझाईन चॉईस होत आहेत का. तर मला झाली, पण काय करणार, दीदीला घेऊ दिलं नाही म्हटल्यावर मी कशी घेणार. तर त्यानंतर आम्ही गेलो बिल करायला. तर मी सोन्याचं बिस्किट करून ठेवलं होतं आणि त्यामध्येच मी मंगळसूत्र करणार होते. तर ते दिलं फायनली. मला द्यावं वाटत नव्हतं पण दिलं. दीदीसाठीची आणि माझ्यासाठीची तर शॉपिंग झाली होती, पण कुणालसाठी काही घेतलं गेलं नव्हतं, कारण त्या दिवशी रात्री खूप जास्त उशीर झाला होता आम्हाला आणि शॉपसुद्धा बंद व्हायची वेळ आली होती. म्हणून मग दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो कुणालला अंगठी करण्यासाठी. तर कुणालला अंगठीसुद्धा केली. आणि मग आम्हाला कळालं की धनतेरसला चांदी खरेदी केलेलं जास्त शुभ असतं, पण आम्ही त्यानंतर काय चांदी खरेदी केली नाही. म्हटलं तर नेक्स्ट इयर बघू. आणि या वर्षीच्या माझ्या दिवाळीच्या व्हिडिओ मी सगळ्या शूट करणारे, व्लॉग बनवणारे आणि अपलोडसुद्धा करणारे, कारण नेक्स्ट इयरला माझं घर चेंज होईल. सो मी या सगळ्या आठवणी माझ्या व्हिडिओमध्ये ठेवणार आणि बघणार. सो तुम्हीसुद्धा प्रत्येक व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.